इदम न मम ही भावना मनामध्ये ठेवावी लागते, ती महात्म्यांनी ठेवली. इतकंच नाही, का ते धन्य आहेत महात्मे या भूतलावर. महाराज म्हणतात, जे नेहमीच आपल्या वाणीचा उपयोग जगत कल्याणासाठी करतात, प्रसंगी प्रेमानं बोलतात, प्रसंगी कठोरही बोलतात, पण तरी सुद्धा त्यांची वाणी ही अमृता समान आहे. महात्म्यांचे प्रेमळ शब्द हे अमृता समान आहे आणि महात्म्यांचे कठोर शब्द हेही अमृता समान आहे. कारण ध्यानात घ्या, त्या वाक्याचा आपल्या जीवनाच्या हिताशी संबंध आहे. वाक्य कठोर आहे की प्रेमळ आहे याला महत्व नाही. एखादा व्यक्ती प्रेमानं म्हणाला की पार्टी ठेवलेली आहे, फुकट कुणीतरी पार्टी देणार आहे, चला, मला वाटतं हे प्रेमानंच आग्रह करणं झालं तरी ते अधोगतीसाठी कारणीभूत आहे. आणि भजनाला जात नाही म्हणून घरच्या वडिलांनी एक शिवी हसडली की अरे माझे हातपाय चालत होते, मी कधी भजन बुडू दिलं नाही, तुला एवढंही करता येत नाही. पण बापानं ती शिवी हसडली तरी तो अमृता समान उपदेश आहे. आणि महाराज हेच अभंगाच्या शेवटी सांगतायत, मधुरवाणी ओटी, मधुरवाणी ओटी.